महत्त्वाच्या टॉप 9 आता बातम्या बघूयात। मुंबईत विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्राच्या संख्येत वाढ होणार। लोकसभेला मतदान केंद्राबाहेर झालेल्या गर्दीमुळे मतदान केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय। आंबेडकरी चळवळीतील संघटनांकडून उद्या भारत बंदची घोषणा। एससी-एसटी आरक्षणामधील वर्गीकरणास संघटनांचा विरोध। काँग्रेस नेते नितीन राऊतांचा भारत बंदला पाठिंबा आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा आज 11वा स्मृती दिन। मुंबई आणि पुण्यात अनिसतर्फे अभिवादन सभेचं आयोजन। सीपीएमचे नेते सीताराम येचुरी तब्येत अचानक त्यांची बिघडली। सीताराम येचुरींवर दिल्लीच्या एम्स रुग्णालयात उपचार सुरू झाले। आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार। आंदोलन करताना कुणालाही अनुचित प्रकार घडू नये। कोणत्याही समाजाला आपण केलेल्या आंदोलनाचा त्रास होऊ नये। ग्रामगिरी महाराजांचं हिंदू समाजाला आवाहन। पूजा खेडकर प्रकरणाच्या तपासासाठी दिल्लीत पोलिसांचं पथक। महाराष्ट्रात दिल्ली क्राईम ब्रांचच्या पथकाकडून दिव्यांग प्रमाणपत्राशी संबंधित शासकीय कार्यालयाची चौकशी। एनआयएच्या तपासाला सचिन वाझेचं उच्च न्यायालयामध्ये आव्हान। यूपीएच्या तरतुदी लढवण्याबाबत आता वाझेचा आक्षेप होता आणि केंद्र सरकारनं तपास वर्ग करण्यापूर्वीच एनआयएनं तपास सुरू केल्याचा आरोप आहे। मुंबईसाठी जुलै महिन्यात चुकीच्या पावसाचा अंदाज आयएमडीला होण्याची शक्यता। केंद्रीय मंत्रालयानं हवामान खात्याकडे स्पष्टीकरण मागवलंय। जुलै महिन्यातील अंदाज 42% चुकला आहे। जून-जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे पुण्यातील 100 हेक्टरवरील पिकांचं नुकसान भरपाईसाठी 2,15,00,000 रुपयांच्या प्रस्तावांच्या मागण्यांना मंजुरी देण्यात आली। पाऊस पाण्यासंदर्भात